जबरदस्त येडान्या एपिसोडमध्ये पूर्णाजीने प्रिया आणि अश्विन या देघांना तोडवले. आता अर्जुन कोर्टातून आल्यावरती नक्की काय सत्य समोर आले की ज्याच्यामुळे पूर्णाजीने या दोघांची थोबाड फोडत फोडत आता इकडे घरातून हक्कलपट्टी केली आणि खूप मोठा सत्याचा उलगडा अर्जुन आणि सायली यांनी आता घरच्यांच्या समोर केलेला आहे. नक्की अर्जुन साले यांनी काय सत्याचा उलगडा केलाय? अर्जुन साले यांनी आता काय नक्की सत्य समोर आणलंय की ज्याच्यामुळे चिडलेल्या पूर्णाजीने या सांग्यामध्ये आता तिला हकलपट्टी केली. तिचीच नाही तर तिची पाठ राखण करणाऱ्या अश्विनची पण हकलपट्टी केले. हे सगळं पाहून इकडे कोर्टामध्ये महिपतचाच माडूर मेसेज करत होता आणि महिपतच्या माणसानेच खूप मोठा फ्रॉड केलाय हे सत्य समोर येतं. महिपत चौकशीचे आदेश मिळतात त्यामुळे साक्षी सुद्धा पूर्णपणे या केसमध्ये अडकलेली असते. त्यामुळे साक्षीला सुद्धा या सगळ्यांमधून आता काही वाचता येत नसतं आणि मग मात्र आता खरा गेम सुरू होतो. महिपतच्या चौकशीचे आदेश आल्यावर महिपतला अटक होते. महिपतला घेऊन पोलीस स्टेशनला चाललेले असताना इकडे आता प्रिया आलेली असते नागराज सोबत बोलायला. प्रिया नागराजला सांगत असते, हे बघा आता महिपते गेलाय उद्या आपल्या गल्ल्यापर्यंत फास यायला अजिबात कमी होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठ्या पद्धतीने गेम खेळायला लागणार आहे. कारण जर का महिपत जेलमध्ये गेलाय तर तो तुम्हालाही सोडणार नाही आणि मलाही सोडणार याड नाहीये. म्हणून मी जे काही सांगते ते तुम्ही एका काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपल्याला खूप मोठा सामना करायला लागणार आहे. तो म्हणजे महिपतच्या रागाचा कारण तो जर का या सांगल्यामध्ये निघून गेलाय तर तो आपलं सुद्धा नाव घ्यायला कमी नाही करणार आणि मुळातच किल्लेदार आणि सुभेदार अर्जुन हे दोघं एकत्र आले. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी आपला बचाव करण्यासाठी आपण महिपत आणि साक्षीच्या विरोधात आहोत हे सिद्ध करायला पाहिजे. त्यासाठी खूप काहीतरी करायला पाहिजे, नाही तर दोन्ही मर्डरचा चार्ज आपल्यावरती येईल. हे दोघांचं चालू असताना हे सगळं प्रतिमा ऐकते आणि या वेळेला प्रतिमा आता कोणत्याही प्रकारे त्याला जाब विचारत नाही. या वेळेला प्रतिमा कोणत्याही प्रकारे त्याला आता काही बोलत नाही, पण प्रतिमा तिचा निर्णय घेऊन मोकली होते आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा निर्णय घेऊन ठेवते आणि त्याचं बोलणं रेकॉर्ड करून ती आता विचार करते, काहीही झालं तरी मला रविराजांच्या समोर हे सत्य आडलंचम पाहिजे. तन्वी खोटं बोलती आहे हे सत्य ज्या वेळेला रविराजां समजेल त्याच वेळेला ते आता या संगल्यामध्ये तिच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत आणि त्याच्या वेळेला ती खरी काय आहे हे सत्य समोर येईल असं म्हणत मग प्रतिमा त्याचं बोलणं रेकॉर्ड करून या संगलामध्ये प्रतिमा ठरवते की काहीही झालं तरी आज ह्याला जोपर्यंत मी धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मग प्रतिमा रविराजाची भेट घेते आणि त्यांना आता हे संगलम दाखवते. प्रतिमा सांगते की मला तन्वीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये, म्हणजे काही चलेल आहे ना ते सगळं आता तुम्ही हे रेकॉर्डिंग करून एका याच्या आधी सुद्धा मी या संगल्यामध्ये हे केलेलं होतं. याच्या आधी सुद्धा मी ती मला वेड ठरवण्याचा प्रयत्न करत होती. त्या दिवशी सुद्धा त्याच्या तोंडून मी आता खून हा शब्द ऐकला होता. तिच्या तोडून आणि नागराजाच्या तोडून आज मी त्या दोघांचं बोलणं रेकॉर्ड केलंय. यावरती रविराज मारतो 100% हे जे काही दोन्ही खून आहेत ना या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती या दोघांना पण आहे. म्हणजे आता जर का आपल्याला मधुभाव निर्दोष आहेत हे 100% समजले. कारण है जर का 100% समजले तर आता आपण मधुभावना न्याय मिळवून द्यायचा. काहीही झालं तरी सुद्धा मी मधुभावना न्याय मिळवून देणार आणि त्यासाठी जे काही मला करता येईल ते संगलम करायला मी तयार आहे असं म्हणत मग आता रविराज तो आपल्या हातामध्ये असलेला प्रियाचा व्हिडिओ घेऊन आता इकडे नागराज आणि प्रिया या दोघांची चौकशी कर आणि ते आता प्रियाला सांगायला लागतात, तू मला खरम सांग या दोन्ही खुनांशी तुझा काही संबंध नाहीये ना. यावरती मग आता प्रियाची ततप व्हायला लागते. त्यावरती रविराज म्हणतात, कारण मी कोर्टामध्ये खूप मोठा आता केस टाकणार आहे या दोन्ही खुनाच्या संदर्भात. त्यामुळे तोही दोघे जण याच्यामध्ये जर का इन्व्हॉल्व असाल तर ते संगलम आधीचा का. यावरती प्रिया म्हणते, नाही बाबा आम्हाला खरंच काही माहिती नाहीये. रविराज म्हणतात, ठीक आहे तू आता खोट बोलशीस तरी सुद्धा मला जर का पुरावे सापडले तर मी या संगल्यामध्ये तुला सोडणार नाही असं म्हटल्यावरती रविराज आता या दोघांवरती पालत ठेवतात.
त्यानंतर दोघ जण म्हणजे आता नागराज आणि प्रिया हे दोघांजण एकमेकांना नाम भेटतात. एकमेकांना नाम भेटल्यावरती मग आता ते सांगतात, जर का दादाच्या हातात खरंच कोणता मोठा पुरावा सापडला असेल तर आपलं काही खरं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सांगल्यामध्ये आता इकडे आपल्याला जपून राहिला पाहिजे. दादाने जर का कोर्टामध्ये केस टाकली असेल तर तू सुद्धा अडकशील. मी पण एक लक्षात ठेव, मी तू कोटी तन्वी आहेस हे सिद्ध करून मी माझी बाजू मोकल्ली करून घेईन. पण तू काय करशील? तू या सांगल्यामध्ये पूर्णपणे अडकशील. यावरती प्रिया म्हणते, माझ्यावरती ब्लेम टाकू नका. मी सुद्धा सांगेन की तुम्हीच मला खोटी तन्वी बनवून इकडे आणलत आणि या केसमध्ये हे संगलम करायला लावलेलं आहेत असं म्हणत प्रिया आता जे काही बोलते रविराज का देऊन हे संगलम चांगले ऐकत असतात. रविराजांनी कान देऊन संगलम ऐकल्यानंतर मग घडलेला प्रकार जबरदस्त असतो. इकडे प्रतिमा येते. प्रतिमाची धूमधडाक्यात एंट्री होते आणि ती सांगते ती तुमचं संगलम बोलणं ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मदर आता नागराज चिडतो, तू आमचं बोलणं ऐकून काय करशील? तू काहीही झालं तरी आमचं काही वाकडं करू शकत नाहीयेस असं म्हणत तो आता तिच्यावरून धावून जातो. प्रिया आणि ती दोघंजण प्रतिमाला आता पूर्णपणे पकडण्याचा प्रयत्न करत असताना रविराज येतात आणि फटकन प्रियाच्या एक धोबाडीत देतात. आणि का आपल्याच आईच्या जीवावरती उठलीस का? ते मला खरं तर सांगण्याचा प्रयत्न करत होती की तन्वी ही खूप खोटारडी आहे आणि खोटारडी तन्वी आता आपल्यासोबत खूप खोटं वागत आहे. पण मी या सांगल्यामध्ये काही विश्वास ठेवला नाही. मी विश्वास ठेवला नाही आणि मी म्हटलं की बघूया आपली मुलगी काय करते ते. पण आज मला हे सत्य समजलेलं आहे की तू किती खोटारडी आहे ते. खरखर सांग, या खुनामध्ये तुझा काय संबंध आहे? याच्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडलेली प्रिया या सांगल्यामध्ये ताबडतोब आता इकडे आपला गुन्हा कबूल करते आणि ती सांगते, खरं सांगू तर मला हे संगलम महिपतनीने करायला भाग पाडलं होतं. महिपतनीने या सांगल्यामध्ये आता म्हणजे खरं तर साचीने दाखवून केलेलं आहे. साचीने खून करण मग मात्र त्याने मला या जाल्यात ओढम आणि म्हणूनच ती मला ब्लॅकमेल करत होती. मला ब्लॅकमेल करून आता त्याने या सांगत्या प्रकरणामध्ये मला अडकवायचा प्रयत्न केला. इतकंच नाही यार, आता मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणून मी संगलम केलं आणि म्हणून मला या सांगल्यामध्ये आता हे करणं भाग पडलं असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, खोटारडे हरीशच्या कोडाशी काय संबंध आहे ते खरं सांग. त्यावरती मग आता इकडे राजानं सांगायला लागते लगेचच प्रिया की माझा संबंध तसा काही डायरेक्ट नाहीये, पण हरीश त्याची हे बदलणार होता. रस्त्याच्या जामीन बदलणार होता किंवा त्याची जवानी बदलणार होता आणि ती जवानी बदलायची होती. म्हणूनच आता महिपतने त्याला मारलं. माझं काम फक्त एकच होतं की हरीश इकडे काम करतो हे फक्त आणि फक्त मी आता सांगितलं होतं बस, बाकी काहीही नाहीये. मी फक्त इतकंच बोललेले होते, मला बाकी खरंच काही माहिती नव्हतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगला लागता लगेचच रविराज, हे बघ तुला पड पोलिसाच्या ताब्यात द्यायला मी कमी नाही करणार. तू माझी सुभेदारांची आणि सगळ्या कुटुंबाची जी काही फसवणूक करत आहेस ना, ती फसवणूक आता समोर आलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुला सांगल्यामध्ये माफी नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रियाला घेऊन रविराज किल्लेदार हे आता सुभेदारांच्या घराच्या इकडे येत आणि घरी येऊन ते आता केसमध्ये काय घडलं कसं घडलं याच्या संदर्भात सांगत असताना तिकडे प्रिया येते आणि प्रिया सांगायला लागते, तू या सांगल्यामध्ये आता मला बर्बाद केलंस. माया वाडीला नाम नको ते हिने संगलम सांगितलंय आणि आता त्यांच्या नजरेमध्ये मला पाठ आज माझे बाबा आता माझ्यासोबत बोला सुद्धा नाहीये, ते मला विचार सुद्धा नाहीयेत. यावरती आता इकडे सायली म्हणते, आम्ही काय केले? आम्ही तुला काही केलेलं नाहीये. त्यावरती मग आता इकडे सगळाच गोतावला जमतो. रविराज मागापून येत असताना अश्विन मोठ्या तोंड्यात ओरडायला लागतो, सायली वहिनी तूच दर वेळेला तूच हे संगलम करत ओलेली आहेस. आज जर का रविराज सरांनी म्हणजे आता रविराज काकांनी जर का तन्वीवरती घोडेरेड आरोपे केलेले आहेत तर त्याला कारणीभूत तूच आहेस असं म्हणत उलटे ज्यावेळेला आरोप होतात त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो, आज कोर्टात ते मी घडले ते सगळ्यांना सांगतो आणि अर्जुन सांगतो मग सिनियर चढलाय ना हे कळेल तरी अर्जुनाला पुढची गोष्ट माहितीच नसते. मग अर्जुन सांगायला लागतो की या संगल्यामध्ये कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे की महिपतने हरीशचा खून केलाय. महिपतने हरीशचा खून करून त्याला या संगल्यामध्ये आता जिवंत ठेवलंय. त्याच्या माणसाने आहे म्हणून या सांगल्यामध्ये आता इकडे पुढची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे आता त्याची चिठ्ठी सापडली. या सांगल्यामध्ये तन्वीचा सुद्धा हात आहे, कारण तन्वीच
महिपतला म्हणजे महिपते कसे हरीसला घेऊन गेली होती हे सिद्ध झाले म्हणून रविराज काका किंवा सिनियर तिच्यावरती चढला असेल ही गोष्ट मला माहिती आहे, पण जे काही घडलं ते संगलम इथे येऊन ही उलटण सांगत आहे आणि जो काही घडलंय ते उलटम बोलून आता तुम्हाला संगल्याने बोलवण्याच्या प्रयत्न करत आहे असं म्हटलं तर प्रतिप्रिया आता सांग लागते नाही असं काहीही घडलं नाहीये, यांच्यामुळे बाबा मैयावरती चढलेत असं म्हटल्यावरती रविराज तिकडे येतात आणि खबरदार तन्वी खोटम बोलून अजूनही सिंपती गोळा करायचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ आता मायसी आहे असं म्हणत रविराज चढतात तिच्या समोर सगळं सत्य त्याच्या समोर आढळल्यावर ती मग मात्र प्रिया गडबडते आणि रविराज सांगायला लागतात खरं सांगा याचम तर ही मैपतची साथीदारच आहे, ही मैपतची साथीदार असून हिने या सांगल्यामध्ये जे काही केलंय ना ते संगलम नीच पाण्याचा कलश आहे आणि आता तो खापर जायलीवरती फोडते यावरती पूर्णाजी म्हणतात रविराज काय बोलताय तुम्ही तन्वी बदल बोलताय यावरती मग आता रविराज म्हणतात हो पूर्णाजी त्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो जेच गोष्ट मी सांगत होतो गीतची तोष्ट मैयाकडून कुणालाही एकाचे नव्हती सिनियर सांगेल तेव्हाच्या समजले या त्यावरती रविदास सांगतात हो तन्वी खूप मोठे चूक केलेली आहे, दोन्ही खुनांच्या वेळेला खोट बोललेली मधुभाव्या सांगल्यामध्ये निर्दोष आहेत पण हिने त्याच्या बावल टपळ पायी आदित्य मैपतच्या मूर्खपणा आता मधुभावना अडवल काय इतकंच नाही या दोसांच्या केसेच्या संदर्भात सुद्धा हरीसला नेऊन हिनेच आता कडे मैपतच्या स्वाधीन केलं आणि त्यामुळे हिने जे काही कृत्य केले याला माफी नाही, चुकीला माफी नाही आणि मनचूच आता मी कोर्टास केस टाकडावर आहे त्यावरती प्रताप चढतो आणि प्रताप म्हणतो तन्वी अंगम इतकी तू कशी काय हे झालीस म्हणजे आता रविराजासारखे वकील असल्यावरती त्यांची मुलगी इतकी घोडावलेली बोलू शकते यावरती खरंच माझा विश्वास बसत नाहीये की नक्की तू काय करते आहेस किंवा तुला काय करायचं आहे ते असंभळत ते चढतात आणि तन्वी तू यावरचा माझा विश्वास उडाला बस झाला आतापर्यंत मी तुला बेनिफिट ऑफ डाऊट देत असतो होतो की तू लाढवलेली आहेस, तू या सांगल्यामध्ये थोडीफार रविराजांची लाडकी मुलगी आहेस तू तर हे संगलम करत असलील पण आता मात्र मला तुझ्यावरती कवी येते आणि मी तुझी साथ का दिली आणि माया अश्विनच लग्न तुझ्यासोबत का लावलम याची मला खूप पश्चाताप झालेला आहे असं म्हणत रविराज खूपच चढतात आणि इकडे प्रताप पड चढतो बरम हे संगलम होत असताना प्रताप म्हणतो चल चालते हो या घरात तुला थारा नाहीये अश्विन आणि तुला सुद्धा याची बाजू घ्यायची असेल तर हे तू पड चालता हो मला काही फरक नाही पडत आहे, दोघांनी जर का या घरातून निघून गेला तरी सुद्धा मला काही फरक पडणार नाहीये बस झालम या सांगल्यामध्ये आता तुमची नाटक बस झाली त्याच्या वेळेला प्रिया जाते पूर्णाची इकडे पूर्णाजी तुला सुद्धा असंच वाटते काही तुझ्या प्रतिमाची मुगली हे करू शकते त्यावरती फाटकन थोबा डीत फोडत पूर्णाजी मते हो माझ्या विश्वासाच्या काय मला खात्री झालेली आहे असं म्हणत पूर्ण त्याचे थोबाड फोडते कारण बरेच दिवस मी पाहत आहे तुझ्या कोडा पडता तू जे काही चुकीच्या गोष्टी करतेस ते बरेच दिवस मी पाहत आहे पण या सांगल्यामध्ये मी दुर्लक्ष करते कारण तू प्रतिमाची मुलगी आहेस याच कारणास्तव पण आता या सांगल्यामध्ये मी तुला माफ करू शकत नाहीये कारण प्रतिमाची मुलगी स्वतः प्रतिमाच्या विरोधात हे संगलम कार्यस्थान करत आहे म्हणजे प्रतिमाला वेळ बनवण्याच्या काम करत आहे, प्रतिमाला या सांगल्यामध्ये आता वेळ ठरवून ती या सांगल्यामध्ये तिच्या जीवावरती उठलेली आहे, जर का आता मला समजत आहे तर मात्र मी आता हे शरण करणार नाहीये आणि रविराज जर का मला स्वतः हे संगलम सांगतायत तर मी हे सत्य कसम अमान्य करू की तू खोटारडी आहेस आणि तू खोटारडीच राहणार असं म्हणत पूर्णाजी सांगते की ज्याप्रमाणे रविराजाने तुला घरात थारा दिलेला नाहीये, प्रतापने सांगितले की तुम्हाला देगाना माया घरात थारा नाहीये त्याच्याप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला ठामपणे ही गोष्ट सांगते की मैया घरात तुम्हाला दोंगा नाही थारा नाही आता इथून निघायचम आणि आता इथून निघून चालतम व्हायचम असं म्हणतो पूर्णाजीने हालात धरत फरफटत प्रियाची तर हलकापट्टी केली आणि जर काय तुला या सांगल्यामध्ये तिची बाजू घ्यायची असेल किंवा तुला या सांगल्यामध्ये तिच्या बाजूने उभं राहायचम असेल तर तू सुद्धा घराबाहेर गेलास तरी चालेल असं म्हणत अश्विनची सुद्धा आता हकलपट्टी केलेली आहे आणि त्यानंतर अश्विनीने प्रियाची साथ सोडलेली आहे हे सलगम गणत असताना प्रतिमाने खूप मोठा आता सत्य दडवून ठेवलंय जे म्हणजे खोटारडी तन्वी ही खोटी तन्वीवरून इकडे आलेली आहे हे सत्य त्याने रविराजांना सांगितलेलं नाहीये आता हे सत्य सांगायसाठी पहिली खरी तन्वी कोण आहे हे सत्य शोधून काढणार आणि त्यानंतरच मग ती आता रविराजांच्या समोर हे सत्य अडयाणांच ठरवते एकतर सत्य फुटलंय की प्रिया खोटारडी आहे महिपतची साथीदार आहे पण आता ती खरी तन्वी नाहीये हे सत्य बाहेर जेव्हा येणार जेव्हा जबरदस्त धमाका होणार. थँक्यू.